आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये आणि अशातच अजित पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडेंनी ठरवावं असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय। तर सिंचन घोटाळ्यावेळी आपल्यावर देखील आरोप झाले आणि त्यावेळी आपण राजीनामा दिला होता असं अजित पवार म्हणाले। पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसेल असं उत्तर अजित पवारांनी दिलंय। तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। धसांच्या आरोपांना एका अर्थाने अत्यंत सूचक पद्धतीने अजितदादांकडून मुकसंमती आहे हे स्पष्टच आहे। दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहेत। कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी। आताच्या घटकेला सगळी आपण यंत्रणा बंद करून टाकाव्या, चौकशा बंद करून टाकाव्या, पोलीस जे आहेत त्या सगळ्या यंत्रणांना आता आराम द्यावा। कारण एक व्यक्ती जो दहशत करतो, जो घोटाळे करतो, तो ठरवेल की त्याचा राजीनामा घ्यायचा की नाही। त्याचा पक्ष नाही ठरवणार, मुख्यमंत्री नाही ठरवणार, मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी द्यायचा की नाही आता तो व्यक्ती ठरवणार। म्हणजे हे तर कमालीचं स्टेटमेंट झालं। आम्ही जे जे मांडलंय, मुद्दे सूद मांडलंय, प्रत्येकाचे पुरावे दिलेत, त्याच्या चौकशा करायचे सोडून तुम्ही आज जर म्हणत असाल की त्यांना ठरवू दे, तर हे अतिशय हास्यास्पद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।